नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिवस 34 वर्ग 8 विषय मराठी आणि सेतू अभ्यासक्रम यातील दिवस 34मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. क्षेत्र वाचन क्षमता वाचन लेखन संकल्पना आहे कवितांचा आशय समजपूर्वक समजावून घेणे. अध्ययन निष्पत्ती पाठ्यविषय कविता लक्षपूर्वक ऐकणे, त्याचा आनंद घेतात, त्याच्या ध्वनिफिती समजावून घेतात. कविता गाणी अभिनयासह व आरोह अवरोहासह आनंददायी पद्धतीने म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा मराठी विषयात कविता अभ्यासता तेव्हा तुम्हाला ती कविता काय करायची आहे की ती कविता तालासुरात तर म्हणायचीच आहे, त्यानंतर त्याचा अर्थ त्याचा आशय तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर अभिनयसुद्धा करायचा आहे. आता या कोरोनामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येत नाही, शाळेमध्ये असताना बऱ्याच गोष्टी करता येतात, पण काही असो तरीही आपण जितकं होईल तितक्या चांगल्या पद्धतीनं हा दिवस शिकूया, जाणून घेऊया. शिक्षकांनी खालील कविता तालासुरात आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यावी. विद्यार्थ्यांकडून कवितेचा थोडक्यात अर्थ भावार्थ जाणून घेऊया. कवितेतील ओळींचा अर्थ शब्दांचा अर्थ विचारून विद्यार्थ्यांना कविता कितपत समजली आहे हे शिक्षक जाणून घेतील. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघाचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन मोकळा, वाट मोकळी होऊन लागे कविताचाही लळा. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीच भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. राहत होते स्वर, राहत होते स्वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. पहा, शब्दांच्या सुंदर घराविषयी आपल्याला या कवितेत माहिती घ्यायची आहे. कवींनी किती सुंदर माहिती दिलेली आहे की सुंदर सुंदर शब्दांचे हे सुंदर घर आहे. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला घर हे जे घर हा जो शब्द आहे तो चित्ररूपी स्पष्ट केलेला आहे. आणि ते कवी काय म्हणतात की काही हळवे हळवे राहत होते स्वर, स्वरांना त्यांनी हळवं म्हटलेलं आहे. पहा, कारण की स्वर हे प्रत्येक व्यंजनामध्ये जाऊन अक्षर तयार होतं, तर त्याला हळवे म्हणणं खरंच उपमा खूप छान आहे. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोपाने खेळायचे सगळे अक्षर खेळ. पहा, घरात होता काना मात्रा वेलांटी. घरात शब्दांच्या घरात कोण कोण राहतं मुलांनो? काना मात्रा वेलांटी. हे तिघेही काना मात्रा वेलांटी शब्दांच्या घरात अगदी आनंदाने एकोपाने राहत असतात आणि त्यातूनच अक्षरांचे खेळसुद्धा ते खेळत असतात. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. काना मात्रा वेलांटी हेच फक्त घरात नव्हते बरं राहत, त्यात विरामचिन्हांचीही सोबत त्यांना मिळत होती. काना मात्रा वेलांटी याचबरोबर आले की विरामचिन्ह, मग होते शब्दांना किंवा वाक्यांना अर्थप्राप्ती. एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. आपलं सुख आपलं दुःख हे शब्दातूनच व्यक्त केल्या जाते. सुख दुःख ह्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक स्वर व्यंजन काना मात्रा वेलांटी विरामचिन्ह प्रत्येकाची गरज आहे.
आणि कवी म्हणतात की एखाद्याची धुसफूससुद्धा हवीहवीशी छान वाटते. प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ या शब्दांच्या घरामुळेच प्राप्त झालेला आहे. मधले अंतर कुरवाळा रेखाचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. पहा की शब्द, स्वर, व्यंजन, विलांटी, उकार, विरामचिन्ह हे सगळे तर झाली, पण त्याहीपेक्षा छप्पर, आपल्या घरावर असलेला जो छप्पर आहे किंवा आपल्या घरावर जी स्लॅब असतो त्याचं काम या शब्दांच्या घरावर कोणी केलेलं आहे? रेघांनी केलेलं आहे. जे आपण वरचेवर असा शब्द लिहिला तर त्याच्यावर जी रेष ओढतो त्या रेषेला इथे कशाची उपमा दिलेली आहे? छप्पराची छप्पराची उपमा दिलेली आहे. कानोकाणी कुजबुजताना अंकुर मोन मोकळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. कानोकाणी कुजबुजताना अंकुर कसा मनमोकळा वाटतो, वाट मोकळी होऊन लागे कविताचाही लळा. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. पहा, कोकिळेचा आवाज असो, तिच्या शब्दांमधलं तिच्या बोलण्यातले शब्द असो की आपण म्हटलेले शब्द असो, अगदीच आपल्याला बोर व्हायला लागलं, करमत नसायला लागलं की आपण तेव्हा थोडंसं गाणे पुटपुटायला लागला की जीवनात आनंद निर्माण होतो. संगीतामुळे जीवनात आनंद छान पद्धतीने व्यक्त करता येतो, दुःखही व्यक्त करता येते. तर हे जे शब्दांचे घर आहे हे खरंच खूप सुंदर आहेत. यामुळे आपल्या काळजातल्या ज्याही सुखदुःख असतील ते बाहेर निघतात आणि खूप चांगल्या पद्धतीने खूप सारे संगीतकार आहेत, कवी आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि हे सगळे कशाच्या सहाय्याने ते करू शकले? या शब्दांच्या घरामुळे. म्हणूनच तर कवी शेवटच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, कानोकाणी कुजबुजताना अंकुर मन मोकळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. पहा, कानामात्रे, वेलांटी, विरामचिन्ह या प्रत्येकाविषयी आपण यात माहिती पाहिलेली आहे. पण त्यांचंसुद्धा घर असतं आणि ते सुद्धा एका घरात छान गुण्यागोविंदाने राहतात. त्यांचं छप्पर म्हणजे रेघ आणि मनमोकळेपणाने बोलण्याच्या ज्या सुखदुःखाच्या भाषा आहेत ती भाषा आपण या शब्दांमुळे व्यक्त करू शकतो. कवितेचा लळा आपल्याला या शब्दांमुळेच लागतं, कारण की कवितेतले जे यमक असतात शेवटचे, खोल्या, ओल्या, जिव्हाळा, शाळा, पसारा, निवारा, धावायला, पाहायला, या शब्दांमुळे काय होतं? कवितेला लळा लागतो आणि त्या कविता आपल्या तोंडपाठ होतात. तर मुलांनो, अशा पद्धतीने या शब्दांचे घर याचा छानसा अर्थ इथे कवींनी सांगितलेला आहे. सक्षम बनूया. वरील कवितेत कवी कल्याण इमानदार यांनी आपल्या भोवतालच्या शब्दांचे वारणे कसे सुंदर असे वर्णन कवितेत केलेले आहे. भाषेद्वारे आपण आपले विचार, सुखदुःख व्यक्त करू शकतो, हा विचारही या कवितेतून कवींनी मांडलेला आहे. पहा, सराव करूया. कवितेच्या संबंधी संकल्पना दृढ करण्यासाठी शिक्षकांनी आणखी एखाद्याची ओळख करून द्यावी. चला तर मग आता दुसऱ्या कवितेचाही सराव करूया. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावण्या ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घरात हवा जिव्हाळा. घर शिक्षणाची पहिली शाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही नुसता पसारा. घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घराला असते कहाणी. घराला असतो चेहरा, घराला असतो चेहरा. घर शिकवते पाहायला, घर शिकवते पाहायला. चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, घर शिकवते लढायला. दुःखाचा डोंगर चढायला, दुःखाचा डोंगर चढायला. का म्हणावाचा? घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. पहा, घराबद्दल ही कविता आहे, याचा आपल्याला अर्थ थोडक्यातच पाहायचा आहे. घर नाही चार भिंती. आपलं घर म्हणजे फक्त चार भिंतीच का? नाही.
घर असते देखण्याकृती. आपण ज्या घरात राहतो त्या घरात ते घर नक्कीच स्वच्छ ठेवायला हवं, देखणं ठेवायला हवं. घरात फक्त आपण 4 भिंती म्हणून पाहिला तर ते घर आपल्याला काहीच वाटणार नाही. पण घर म्हणजे आयुष्य म्हणून जर पाहिलं, या सहवास, या 4 भिंती, या निर्जीव 4 भिंतींना जर आपण सजीव करू शकलो, तेच खरं घर. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. खूप छान ओळ म्हटलेली आहे ही कवींनी, की घर एक वस्तू म्हणून तुम्ही पाहू नका, घर ही एक आनंदी वास्तू आहे म्हणून पहा. ज्या घरातून आपल्याला आनंद मिळणार आहे, ज्या घरात आपण सकाळपासून सुरुवात करतो तर अगदी रात्री झोपेपर्यंत आपले क्षण असतात, या घरामध्ये आपले सुखदुःख गाठलेले आहेत, घराशी एक आपला जिव्हाळा निर्माण असतो, त्या घराला फक्त एक वस्तू म्हणू नका. ते घर म्हणजे असते एक आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या, घरात नाही जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घरात नाही नुसत्या खोल्या, घरामध्ये फक्त खोल्या म्हणून तुम्ही घराला पाहू नका. फक्त हॉल आहे, किचन आहे, बेडरूम आहे, स्वयंपाक असं किचन म्हणजे स्वयंपाकघर आहे, देवघर आहे, हे माझं असं घर म्हणून असं याला फक्त पाहू नका. त्या घरात भावनाही तुमच्या ओल्या असायला हवं. म्हणजेच काय, घरातल्या प्रत्येकाला सुखदुःखाची जाणीव असायला हवी. घरातला प्रत्येक माणूस सुखी आहे, दुःखी आहे, त्याच्या भावनांची प्रत्येकाला कदर असायला हवी. एका घरात जो करता माणूस आहे त्याच्याकडे त्या दृष्टिकोनाने पाहिलं तर आपल्याला त्याचा प्रत्येक शब्द त्याचा अर्थ कळेल. घरातला करता माणूस कधी कधी चिडतो तर आपण त्यावर रागवून बसून चालणार नाही. तो घर चालवतो आहे, त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर त्या दृष्टिकोनातून त्याला पाहिणं. घरात आपली आई असते जी दिवसभर त्या किचनमध्ये स्वयंपाकघरात रुळत असते, ती घर नीटनेटकं ठेवत असते, छोट्या छोट्या गोष्टींसाठी ती आपल्याला बोलत असते. तिला समजून घेणं की आई माझ्या मागेच लागते, मला फक्त नेहमी अशी म्हणत राहते, कपड्यांच्या घडं कर, पुस्तकं इकडे ठेव तिकडे ठेव, तू ठेवतच नाही. तिच्या भावनासुद्धा समजून घेतल्या पाहिजेत, कारण की तिच्यासाठी सुद्धा घर म्हणजे 4 भिंती नव्हे, घर म्हणजे आईचं आयुष्य असतं. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. आपल्याला शिक्षण सगळ्यात पहिला गुरु आपली आई असते. आणि आई कुठे राहते? घरात. म्हणजे घरातच असते असं माझं म्हणणं नाही, पण घरातूनच ती आपली पहिली शाळा आपल्याला शिकवत असते. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकत असतो. घरात एकाच ठिकाणी पाणी ठेवल्या जाते, एकाच ठिकाणी स्वयंपाकघर असते, तिथेच मिठाचा डब्बा एकाच ठिकाणी ठेवला जातो, ते पुस्तकं एकाच ठिकाणी ठेवल्या जाते, त्या हॉलमध्ये असणाऱ्या खुर्च्या तिथेच असतात, वर्षानुवर्षरूप ते तिथेच त्याचं स्थान असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथेच कळतात. आजपर्यंत आपण कधीतरी घरामध्ये पहिली शाळा म्हणून जर पाहिलं नसेल तर आज नक्की घरी तुम्ही पहा की घर ही आपली खरीच पहिली शाळा आहे. त्या घराला आपण नीटनेटकेपणा ठेवतानाच आपण शिक्षण घेत असतो. नीटनेटकेपणा आपण तिथूनच तर शिकतो. आणि घरातल्या अनेक गोष्टीतून आपण निरंतर शिकत असतो आणि घरातल्या माणसांकडून सुद्धा आपण शिकतच असतो. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. पहा इथे कवी काय म्हणतात की घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घरामध्ये पसारा, घर म्हणजे पसारा आलाच की. जिथे पसारा नाही ते घरच नव्हे. घर म्हणजे नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घर म्हणजे काय, नाही बाबा घरी जायचं, खूप काम झालं आज, फक्त आज घरी जाऊन आराम करायचा, ते फक्त तेवढंच निवारा किंवा ते राहण्याचं ठिकाण. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यातून याच्या 3 ऋतूंमधून आपण घरामध्ये सुरक्षित राहतो म्हणून त्याला निवारा म्हणून पाहू नका. घराला सुद्धा असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घराला सुद्धा असते कहाणी. प्रत्येकाच्या घरच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत, त्या घरातल्याच. प्रत्येकाची घरची कहाणी वेगळी आणि घराला सुद्धा असतो चेहरा. आता आपण ज्या घरात राहतो तिथे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्या घराला सुंदर बनवणं, स्वच्छ बनवणं आपलं काम आहे. मग त्या आपल्या घराचा चेहरा कशा रीतीने आपण तयार करतो यावर सगळं काही डिपेंड आहे. म्हणून कहाणी लेखक म्हणतात, कवी म्हणतात की घराला फक्त तुम्ही घर म्हणून पाहू नका, त्यालासुद्धा एक कहाणी असते. तो घराच्या भिंती जर कधी असं जर इमॅजिन केलं तुम्ही तर कल्पना करून पहा की घराच्या भिंती आपल्याशी बोलतात. किती छान बोलतील ना, की तो घर दिवसभर तिथेच एका ठिकाणी आयुष्यभर स्तब्ध उभ्या आहे आणि आपण त्या घरात सकाळी उठतो, फिरतो, फरशी पुसतो, घर झाडतो, स्वयंपाक करतो, जेवण करतो, हे सगळं स्तब्ध ते घर पाहत असतं. म्हणून
कवी म्हणतात की घरालाही असते त्याची कहाणी. तोही सांगेलच की जर त्याच्या भिंती बोलायला लागल्या की माझ्यासोबत हे जण घरात राहतात, हे इतके वाजता उठतात, अशा पद्धतीने आज स्वयंपाक झाला, सगळेजण आज आनंदी होते, सगळेजण आज दुःखी होते, तोही त्याचं मत व्यक्त करेलच की. घर शिकवते पाहायला, चालायला धावायला, घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घर शिकवते पाहायला, आपल्याला घर पाहायला शिकवते, चालणं सुद्धा शिकवते, त्या घरात धावल्यामुळे धावणंसुद्धा शिकवते, घरच शिकवते लढायला आणि घर सांगते आपल्याला दुःखाचा डोंगर चढायला. आपलं घर म्हणजे काय, फक्त 4 भिंती नव्हे, त्या 4 भिंतींमध्ये असणारी प्रत्येक माणसं, सुखदुःखाच्या वेळेस सगळेजण एकत्र येणं, हे ते म्हणजे घर. तुम्ही पहा, आपल्या घरामध्ये आपले होतं की असं प्रत्येकाचं नसतं पटत. आपण समाजप्रिय व्यक्ती आहोत, समाजातल्या प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. नाही होत एखाद्या वेळेस आपल्याला आपल्या आईचाच कधीतरी राग येतो, आपल्या बाबांचाच येतो की मलाच का टोकतात, मलाच का असं करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण मात्र आपण सुखामध्ये एकत्र येतो. आणि आपल्या मराठी सण तर खूप आहेत, त्या सणामध्ये पहा की आपण आनंदाने सगळेजण एकत्र येतो. तसंच दुःखाचा डोंगर जर आपल्यावर कोसळला तर त्यावेळेस घरातले सगळे व्यक्तीच आपल्यासोबत तो दुःखाचा डोंगर चढायला मदत करत असतात. ही अशी छानशी कवितेचा भावार्थ. पुढे प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. कवितेतील शेवटचे अक्षर सारखी येणारे शब्द शोधा व लिहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वस्तू वास्तू, खोल्या ओल्या, जिव्हाळा शाळा, पसारा निवारा चेहरा, पाहायला धावायला, लढायला चढायला. प्रश्न दुसरा, तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा, त्याची यादी तयार करा. तर मी माझ्या घराच्या परिसरातील नावे लिहिलेली आहेत. तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या घरांची नाव्यांची यादी तयार करा. प्रश्न दुसरा, उत्तर माहेर, आई, तुळजाभवानी, तुळजाई, शेवंताई, कौशल्या निवास. मुलांनो, अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या परिसरातील घरांची नावे लिहायची आहे बरं. कवितेतील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही 2 ओळीचा अर्थ स्पष्ट करा. पहा, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हळव्या भावना. पहा मुलांनो, घराचे चित्र काढून तुम्हाला घरावर 5 ते 6 ओळीत घराचं वर्णन व्यक्त करायचं आहे. तर मी इथे तुमच्यासमोर माझ्या घराचं वर्णन व्यक्त करते, ते ऐका. माझे घर हे माझ्यासाठी मंदिर आहे. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे रांगोळीने स्वागत माझ्या घरी होते. माझ्या घरात प्रवेश करता निसर्गरम्य वाटावे म्हणून झाड पाहायला मिळतील. त्यानंतर माझ्या बैठक घरात आईबाबांचा सहवास मिळेल. त्यानंतर माझे देवघर, जिथे सकाळ प्रसन्नतेने आणि आनंदाने सुरू होते, तिथे सायंकाळी दिवा लावून मन शांत होते. त्यानंतर माझे स्वयंपाकघर, जिथे मला नेहमी अन्नपूर्णा मातेचा सहवास भासतो. वरच्या मजल्यावर शयनकक्ष, जिथे फक्त झोपच घेतल्या जात नाही, तर तिथे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा दिवस कसा गेला यावर चर्चा रंगत असते. त्याच्या बाहेर असलेला झोपाळा, जीवनात स्वतःसाठी वेळ मला कदाचित तिथेच मिळतो. असे माझे सुंदरसे घर. तुम्हालासुद्धा मुलांनो, तुमच्या घराविषयी 5 ते 6 वाक्यात त्याचं वर्णन व्यक्त करायचं आहे. माझ्या वर्णनावरून तुम्हाला मदत होईल. तुम्ही तुमच्याही घराचं वर्णन अशाच पद्धतीने व्यक्त करा. घर या विषयावर आणखी कविता शोधा आणि कवितेचा अर्थ लिहा. माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक नक्की करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे.